हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आपण गणितातील लसावी आणि मसावी या पाठाबद्दल माहिती घेत आहोत. स्टुडंट्स, वी आर लर्निंग अबाउट SCF and LCM and we learned how to calculate the SCM and how to calculate LCM of given numbers. Today we have start that the mixed examples. आज आपण मिश्र उदाहरणे म्हणजे दिलेल्या संख्यांचा लसावी पण काढायचा आणि मसावी पण कसा काढायचा बघा. या ठिकाणी एक एक्झाम्पल आपण घेऊ. सोळा, त्यानंतर 40, त्यानंतर 56. या ठिकाणी या तीन संख्या दिलेल्या आहेत. यांचा आपल्याला लसावी आणि मसावी एकत्रित काढायचा आहे. त्यासाठी एक्झाम्पल कसं सोडवायचं बघा. ते 16 मांडायचं, 40, 56. आता आपण तिन्हीलाही विभाजक 2 हा आहे का हे तपासायचं. 2 भाग जातो का. देअर इज डिवायडेड बाय फर्स्ट 2 आणि सर्वात लहान मूळ संख्या 2 आहे. 2 8 16 जातो आहे. 2 2 4 2 0 0 जातो आहे. 2 2 4 2 8 16 जातो आहे. 2 गेला, परत 2 जातो का बघा. याला जातो आहे, याला जातो आहे, याला जातो आहे, म्हणून परत 2 भाग जातो. 2 चौक 8, 2 10 20, 2 1 2, 2 चौक 8. 2 गेला. आता परत बघायचं इथं किती आहे. 4 आहे, 10 आहे, 14 आहे. परत 2 जातो आहे का बघायचं. जातो आहे. 2 2 4, 2 5 10, 2 7 14. झालं. परत 2 जातो का बघा. कशाला इथं नाही, फक्त याला जातं, याला जात नाही, याला जात नाही. दोन्हीला तर जायला पाहिजे किमान. मग आता इथं 2 आहे, इथं 5 आहे, इथं 7 आहे. म्हणजे ह्या तिन्ही पण काय राहिल्या, मूळ संख्या राहिल्या. आता आपण इथं थांबायचं. परत भाग कशानं जात नाही. त्यामुळे आता इथं जे आले हे कॉमन सामायिक विभाजक आले. ते सामायिक विभाजक आपल्याला लागणार आहेत SCF काढण्यासाठी. म्हणून 2 गुणिले 2 गुणिले 2 हे जे सामायिक विभाजक आहेत 1 2 3 2 2 2 यांचा गुणाकार केला. 2 2 4, 4 2 8. म्हणून मसावी किती आला. SCF 8 आला. मसावी 8. आता लसावी काढायचं आहे आपल्याला. तर लसावी काढण्यासाठी काय करायचं. हा मसावी घ्यायचाच 8 आणि इथं जे राहिलेले संख्या आहेत त्या पण ह्याला गुणायच्या. 2 गुणिले 5 राहिले, नंतर 7 राहिले गुणिले 7 यांचा गुणाकार करायचा. म्हणजे आपल्याला काय मिळतो, लसावी मिळतो. 8 2 16, 8 2 16, 16 5 80, 80 गुणिले 7, 80 गुणिले 7, 7 8 7 0 0, 7 8 56, 560 हा आला लसावी. अशा पद्धतीनं दिलेल्या संख्यांचा एकाच वेळी आपण मसावी आणि लसावी कसा काढू शकतो त्याचं हे एक्झाम्पल आपण पाहिलेलं आहे. असं आपण जर पाहिलं तर लसावी आणि मसावी यांचा उपयोग कशा पद्धतीनं केला जातो हे आपण आता थोडंसं पाहूया. यासाठी आपल्याला पहिल्यांदा या लसावी मसावींचा एक नियम आहे. तो नियम पहिल्यांदा आपण अभ्यासूया आणि मग परत एक्झाम्पल आपण पाहूया. तर तो नियम काय आहे बघा. समजा लसावी आणि मसावी या दिल्या असता लसावी आणि मसावी यांचा गुणाकार दिलेल्या संख्यांचा गुणाकार एवढा असतो. म्हणजे लसावी पहिला मसावी लिहितो. मसावी मल्टिपल गुणिले लसावी बरोबर ज्यांचा लसावी मसावी आपण काढला आहे त्या संख्येचा गुणाकार. दिलेल्या संख्येचा गुणाकार. मग आता या ठिकाणी इंग्रजीत लिहितो परत. SCF मल्टिपल LCM
इज इक्वल टू मल्टिप्लिकेशन ऑफ गिवन नंबर्स. आलं लक्षात. आता हे पडताळणी करून बघू आपण. हा नियम आपण पडताळणी करून बघू. एक या ठिकाणी एक्झाम्पल घेऊ आपण. 24 आणि 36 या दोन संख्या आहेत. यांचा आपण पहिल्यांदा लसावी मसावी आपल्या नियमाप्रमाणे काढू आपण. 24 आणि 36 दोन भाग जातो आहे. 24 आहे 36 आहे म्हटलं दोन जातो आहे. बे एक के बे, बे दोन 4, बे एक के बे, बे 8 16, परत दोन जातो आहे. बेसक्क 12, 92 18. आता दोन जात नाही, ह्यालाच फक्त जातो, ह्याला जात नाही. मग आता कितीनं 3 बघायचं. दोन जात नाही तर 3 3 2 6 3 3 9 जातो आहे. 3 2 6 3 3 9 झालं. आता भाग घालवायचं नाही, इथं मूळ संख्या आल्या. आता काय करायचं आहे आपल्याला. बे 2 4 4 3 12 मसावी SCF इज इक्वल टू 2 मल्टिपल 2 मल्टिपल 3 2 4 4 3 12. 12 हा काय आला मसावी आला. राहिलेला लसावी LCM इज इक्वल टू हा 12 आणि हे 2 आणि हे 3 2 गुणिले 3 12 2 24 24 त्रिक 72 झालं. काय आला हा लसावी आला. आता आपल्याला हा नियम पडताळून पाहायचा आहे. मसावी किती आला आहे आपला 12 आला आहे गुणिले लसावी किती आला आहे 72 आला आहे. बरोबर. दिलेल्या संख्या कुठल्या आहेत 24 आणि 36 आहेत. 24 गुणिले 36 ह्यांचा गुणाकार पहिला करून बघा. 72 गुणिले 12 12 दोन्ही 24 असेल 2 12 7 84 85 86 864 ह्यांचा गुणाकार आला. तोच एवढा येतो का बघा. आता कुठला 36 गुणिले 24चा 4 सक्क 24 चला 2 4 3 12 13 14 144 0 बे सक्क 12 चला 1 बे त्रिक 6 आणि 1 7 4 6 8 आला 864 बघा आलेला आहे. म्हणजे आपला हा नियम काय आहे मसावी गुणिले लसावी बरोबर दिलेल्या संख्येचा गुणाकार. 3 संख्या जरी दिल्या हे गणितसुद्धा तुम्ही पडताळून पाहू शकता. 8 गुणिले 566 करायचं 16 गुणिले 40 गुणिले 56 करायचं. ते दोन्ही तेवढे समानच येणार. या ठिकाणी हा नियम आहे लसावी मसावी गुणिले लसावी बरोबर दिलेल्या संख्येचा गुणाकार. SCF मल्टिपल LCM इज इक्वल टू मल्टिप्लिकेशन ऑफ गिवन नंबर्स. आता आपणाला अशा ह्या लसावी मसावीचा नेमका उपयोग काय होतो. व्हॉट इज द युजेस ऑफ HCM SCF अँड LCM. तर या ठिकाणी बघा ज्यावेळी आपण अपूर्णांकांची बेरीज करतो त्यावेळी आपण त्यांचा छेद समान करत असताना त्यांचा लसावी मसावी काढून आपण त्यांची बेरीज करू शकतो. ज्यावेळी छेद समान नसतो त्यावेळी या लसावी मसावी यांचा वापर करून आपण काय करू शकतो छेद समान करू शकतो. तसंच समजा आता एक एक्झाम्पल घेतलो मी. राम याला 200 पैकी 120 गुण मिळालेत आणि श्यामला 300 पैकी 100